नमस्कार शेतकरी बांधवांनो, आत्मा गंगापूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि गंगापूर आणि प्रकल्प संचालक आत्मा छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानं आपण शेतकऱ्यांसाठी वेगवेगळी माहिती घेऊन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो. आज आपण आपल्या शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या जो सगळ्यांशी संलग्न विषय आहे, PM किसान सन्मान निधी योजना, या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. आपल्या गंगापूर तालुक्याचं या योजनेचं जे काम पाहतात श्री BG शिंदेसाहेब, तर शिंदेसाहेब आज आपल्या सोबत आहेत. ते आपल्याला PM किसान सन्मान निधी योजना या योजनेची प्रक्रिया काय आहे, प्रोसेस काय आहे, याच्या संदर्भामध्ये सुरुवातीला सविस्तर माहिती देणार आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया PM किसान सन्मान निधी योजना या योजनेची प्रक्रिया. नमस्कार, मी भगवान शिंदे. PM किसान योजनेअंतर्गत मी PM किसानचे काम बघतो. जुन्या तहसीलमध्ये आपण आल्याच्या नंतर सेतूच्या बाजूला 1 नंबरच्या खोलीमध्ये PM किसानचं ऑफिस आहे. तिथे आपण बसतो आणि त्या सगळ्या प्रक्रिया बघतो. ठीक आहे. आपण पहिले बघूया PM किसानसाठी कोण लाभार्थी पात्र होतो आणि कोण नाही होत. त्यासाठी पहिलं म्हणजे लाभार्थी शेतकरी कोण आहे, त्यासाठी काय काय डॉक्युमेंट वगैरे लागतील. पहिल्यांदा पात्र शेतकरी कोण कोण आहेत, त्याच्यासाठी काय काय. पहिला जो शेतकरी आहे तो म्हणजे सामूहिक क्षेत्रामधला, ज्याच्यामध्ये आपण सामूहिक क्षेत्रामध्ये जे शेती येतात, जे मयत झालेला व्यक्ती त्याच्याकडून त्याच्या पत्नीला, मुलांना, मुलींना जे त्याचे वारस आहे ते लाभ घेऊ शकता. बट त्याच्यामध्ये फक्त एकच व्यक्ती लाभ घेऊ शकतो. मल्टिपल लाभधारक नाही राहत. पहिले होते ती प्रोसेस आता नाही. आता फक्त एकच लाभधारक असणार, तोही बाकीची संमती घेतल्याशिवाय तो लाभधारक होऊ शकत नाही. जोपर्यंत त्याला बाकीचे जे वारस आहेत संमती देत नाही तोपर्यंत तो PM किसानचा लाभधारक होऊ शकत नाही. आणि दुसरी जी प्रोसेस आहे आपल्या GR नुसार असं आहे, जर एखादा शेतकरी वाटणी, खरेदी किंवा हक्क सोड किंवा बक्षीसपत्र या 4 पत्रकाने जर तो शेती आपल्या नावावर घेतलेले आहे, तो शेतकरी पात्र होतो की नाही होतो. त्यासाठी GR नुसार एक तरतूद आहे, एक नियम आहे. त्या नियमानुसार तो शेतकरी पात्र होऊ शकतो. बट त्यासाठी एक नियम असल्या कारणामुळे ते नियम असा आहे, ज्याच्यामध्ये जो शेतकरी 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचा लाभधारक आहे तोच या योजनेचा लाभ घेऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सगळे झाल्याच्या नंतर तो कशी प्रोसेस करू शकतो, त्यासाठी तो जवळच्या CSC सेंटर किंवा सेतूमध्ये जाऊन ऑनलाईन प्रोसेस करू शकतो. बट त्याच्यासाठी त्याला PM किसानचा फॉर्म असणं आवश्यक आहे. जे महत्त्वाचे कागदपत्र आहे आणि त्याच्यावरती कोणाचा सही शिक्का हवा तेही आपण सांगू. सगळ्यात पहिले शेतकऱ्याला त्याला त्याचं स्वतःचं आधार कार्ड, त्याच्या कुटुंबातल्या ज्या 18 वर्षाच्या मुलं मुली आहेत त्यांचे आधार कार्ड, त्याच्या पत्नीचं आधार कार्ड, त्याच्यानंतर 7/12, 8चा उतारा आणि फेर. ठीक आहे. एवढं त्याला लागणार. आणि त्याची फार्मर ID अप्रुव्हल असणं आवश्यक आहे आणि राशन कार्डची प्रिंट. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त कोणी त्याच्या राशन कार्डमध्ये किंवा कुटुंबामध्ये लाभधारक नाही पाहिजे. त्याच्यानंतर PM किसानचा फॉर्म त्यांनी व्यवस्थित भरून वाचून भरावा आणि त्याच्यावर फक्त कृषी सहाय्यकाची सही शिक्का घ्यावा. ठीक आहे. ही अशी प्रोसेस असते. हे झाल्यानंतर पुढं तुम्ही ते लॉग इन वगैरे परत इकडं येऊन करता. जेव्हा तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर जी प्रोसेस असते ती आपली कृषी अधिकाऱ्याच्या मार्फत ते अप्रुव्हल देतात. सर चेक करतात तुमचे फाईल, फिजिकल फाईल आणि ऑनलाईन दोन्ही सेम असेल. जे डिटेल तुम्ही भरलेले आहेत त्या जर मॅच झाल्या तरच त्याला अप्रुव्हल भेटतं, अन्यथा ते रिजेक्ट होतं.